नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या व्हिडिओमध्ये. टाटा पंच, नवीन टाटा पंच लॉन्च झालेले आहे 2026मध्ये. या गाडीचा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर नवीन आहे 1.2 लिटरचं टर्बो इंजिन आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा इथं जे 120 हॉर्स पॉवर आणि 170 NMचा टॉर्क मित्रांनो जनरेट करणार आहे. जर तुम्हाला पॉवर पाहिजे असेल तर हे इंजिन तुमच्यासाठी आहे आणि जे नवीन लॉन्च केलेलं आहे. मित्रांनो, गाडीची स्टार्टिंग इंट्रोडक्टरी प्राईस आहे फक्त 5,60,000 रुपये. स्विफ्टपेक्षा स्वस्त ही गाडी आहे मित्रांनो आणि 5 स्टार सेफ्टी तुम्हाला याच्यात पाहायला मिळणार आहे. 10 लाख 10.5 लाख रुपये तुम्हाला ही टॉप अँड व्हेरियंटची स्पेक असणार आहे आणि ज्या प्राइसिंग आहेत मित्रांनो त्या सगळ्या तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. पूर्ण व्हिडिओ पहा, सर्व डिटेल तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला पटपट काय चेक करूया. नवीन प्रोफाईल समोरून पाहताय, बट आहे ना खरंच सिम्पल सोबर ठेवलं आहे आणि सुंदरसुद्धा वाटतो. कुठल्याही प्रकारे कनेक्टेड LED DRL नाही आहे, पण नॉर्मल DRL त्याच खूप सुंदर वाटत आहेत मित्रांनो. तुम्हाला इंडिकेटर पण लावून दाखवतो. हेच तुमचे इंडिकेटरसुद्धा काम करणार. कंप्लीट तुम्हाला LED हेडलाईट सेटअपमध्ये मिळतो. आपल्याला समोरचा कॅमेरा दिलेला आहे 360 डिग्री कॅमेरा. ओके, सिल्वर कलरमध्ये स्किट प्लेट पाहायला मिळते. सुंदर प्रोफाईल आहे मित्रांनो. ट्रकसोबत याला भिडवलेला आहे. कुठल्याही प्रकारे हानी झालेली नाही. आतमधली माणसं सेफ राहिले आहेत म्हणून या गाडीला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळते. त्यामुळे विश्वास ठेवा सेफ्टीसाठी टाटावर. साईड प्रोफाईलमध्ये नवीन तुम्हाला ॲलॉयज मिळत आहेत. ओके, जे 16 इंचाचे असणार आहेत. मॅकफर्सन स्ट्रक्चर सस्पेन्शन पुढे आहेत. डिस्क तुम्हाला पुढे मिळणार आहे. 193 mm चा ग्राउंड क्लिअरन्स, 6 mm ने ग्राउंड क्लिअरन्स वाढवलेला आहे. रिक्वेस्ट सेन्सरचं बटन मिळतं आहे आणि तुम्हाला इथे ना पाठीमागे ड्रम ब्रेक्स ऑफर केलेले आहेत मित्रांनो. सोबतच ओके, ही ड्युअल टोनमध्ये आहे. 90 डिग्री डोअर ओपनिंगचा सुद्धा याच्यामध्ये ऑप्शन आहे. ठीक आहे, वर शार्क फिन अँटिना ब्लॅक ग्लॉसीमध्ये, रूफ रेल्स ब्लॅकमध्ये. साईडला तुम्ही बघाल तर अशा प्रकारे डोअर ओपनिंग आहे याचं. ओके, देन पाठीमागे याल तर वायपर वॉशर डिफॉगर दिलेला आहे. स्पॉयलर थोडा एक्सटेंड केलेला आहे, त्याच्यामुळे एरोडायनॅमिक्स इम्प्रूव्ह झालेले आहे. पाठीमागचा प्रोफाईल खूप सुंदर बनवलेला आहे. कनेक्टिंगमध्ये LED टेल लाईट्स मिळतात. पाठीमागचा कॅमेरा, पंच, टाटाचं लोगो समोर पाठीमागे तुम्ही सेन्सर्स बघताय. ओके, आणि 2 रिफ्लेक्टर्स दिलेले आहेत. LEDमध्ये लाईटसुद्धा दिलेले आहे. या गाडीमध्ये तुम्हाला 366 लिटरचा बूट स्पेस पाहायला मिळतो. ओके, देन बूट लॅम्प पण याच्यात दिलेली आहे. स्पेअर टायरसुद्धा दिलेले आहे. तो बहुतेक एकच साईज छोटा असेल. 15 इंचाचा तुम्हाला हा स्पेअर टायर मित्रांनो दिलेला आहे. 37 लिटर फ्युएल टँक कॅपॅसिटी असणारे मित्रांनो. व्हर्टिकल डोअर्स ओपनिंग ऑप्शन याच्यात देण्यात आलेलं आहे. आता इंटेरियरमध्ये जाऊया, काय काय मिळते आपण चेकआउट करूया. म्हणजे या सीट्स बघू शकता, जबरदस्त या सीट्स आहेत. ड्युअल टोनमध्ये आहे. ब्ल्यूइश शेड याच्यामध्ये पाहायला मिळतो. हाईट ॲडजस्टेबल सीट, एक्स्ट्रा थाय सपोर्ट सुंदर वाटतो याच्यामध्ये, जो की कम्फर्टेबल ड्रायव्हिंग करण्यासाठी गरजेचं आहे. इथे तुम्हाला पॉवर विंडोचं बटन, 1 टच डाऊन, अजूनही 1 टच अपचं ऑप्शन याच्यामध्ये दिलेलं नाही आहे. इंजिन स्टार्ट स्टॉप बटन दिलेलं आहे. सीट्सची क्वालिटी खूप सुंदर आहे. एक्स्ट्रा थाय सपोर्ट याच्यात मिळतो आहे. ओके, आणि अशा प्रकारचं स्टेअरिंग आहे. स्टेअरिंग खूप सुंदर आहे. स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल याच्यात दिलेले आहेत. क्रूज कंट्रोल आहे. डिजिटल क्लस्टर याच्यात आहे. ऑटोमॅटिक हेडलाईट्स, ऑटोमॅटिक वायपर्स, 10 इंचाची स्क्रीन. देन हा जो डिस्प्ले आहे तो सुंदर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मिळणार आहे, जसं की इन्स्टंट मायलेज, ॲव्हरेज, ट्रिप A, ट्रिप B. ऑटोमॅटिक तुम्हाला AC, इन्स्टंट कूलिंगसाठी सुद्धा मॅक्स कूलचं फीचर याच्यात देण्यात आलेलं आहे. 360 डिग्री कॅमेरा याच्यात मिळतो तुम्हाला. कॅमेराची क्वालिटीसुद्धा अप्रतिम मित्रांनो याच्यात आपल्याला पाहायला मिळते. सोबतच वायरलेस चार्जिंग आहे. तीच जुन्या टाईपची आपल्याला की मिळते. कीमध्ये चेंजेस करणं गरजेचं होतं. याच्यानंतर तुम्हाला हा गिअर शिफ्टर आहे. ओके, AMT गिअरबॉक्स आपल्याला याच्यात पाहायला मिळतो. पेडल शिफ्टरसुद्धा दिलेले आहेत. डे नाईट रिअर व्ह्यू मिरर मिळतो. ओके, सनरूफ तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. LEDमध्ये वर लाईट दिलेलं आहे. ग्लोब बॉक्स बघू शकता, डिसेंट साईज आहे. विथ कूल फंक्शन आहे. आणि हेच तुम्हाला जे जुनं जे डॅशबोर्ड थीम होती तीच डॅशबोर्ड तुम्हाला थीम मिळते. बट याच्यात थोडा ना ब्ल्यूश शेड थोडा आपल्याला पाहायला इथे मिळतो. थाय सपोर्ट खूप चांगला आहे मित्रांनो याच्यात करण्यात आलेला आहे. ओके, स्टेअरिंग खूप हलका आहे. लेदर रॅप स्टेअरिंग आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सिंगल आहे का, हां, फक्त सिंगल ॲडजस्टमेंट याच्यात प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे मित्रांनो. 12 पॉवर सॉकेट, फास्ट चार्जिंगसुद्धा ऑप्शन आहे. हँडब्रेक तुम्हाला मॅन्युअल मिळतो. आर्मरेस्ट एक्सटेंडेबल आहे. विथ थोडा साईज मिळते. कप होल्डरसुद्धा याच्यात देण्यात आलेले आहे. तर समोर असं आहे. पाठीमागचं तुम्हाला स्पेस दाखवतो मी. सीट्स माझ्या हिशोबाने ॲडजस्ट करून घेतो ड्रायव्हिंगच्या हिशोबाने. रिअरबद्दल बोलायचं झालं मित्रांनो तर ओके, रिअरचा स्पेस खरंच चांगला आहे. हाय सपोर्ट चांगला आहे. नीरूम चांगला आहे. हेडरूम पण छान आहे मित्रांनो. मॅगझिन होल्डर आहे. तर सीट ॲजो चार्जिंग ऑप्शन, रिअर AC व्हेंट्स आणि याच्यामध्ये आहे ना आर्मरेस्टसुद्धा देण्यात आलेले आहे. 2 आपल्याला ॲडजस्टेबल हेडरेस्ट मिळतात आणि सगळ्या पॅसेंजरला सीट बेल्ट ऑप्शन मिळतो. अशा प्रकारे हा डॅशबोर्डचा लुक पाहायला मिळतो रिअर सीटवरून. 45+ कनेक्टेड फीचर आपल्याला या नवीन टाटा पंचमध्ये पाहायला मिळणार. सेफ्टीबद्दल बोलायचं झालं तर नो डाऊट
टँकसारखी सेफ्टी आहे, 5 स्टार रेटिंग आहे आणि विशेष म्हणजे 6 एअरबॅग्स, ABS, CBD, ट्रॅक्शन कंट्रोल, TPMS, हिल डिसेंट कंट्रोल, ओके, असे फीचर्स तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळणार. स्टार्टिंग प्राईस आहे फक्त आणि फक्त 5,60,000 रुपये. ओके, याच्यामध्ये टर्बो आहे, CNG आहे आणि तुम्हाला आहे ना नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन पाहायला मिळतं. सो जर तुम्हाला स्पेस पाहिजे तरी देखील टाटा पंच आहे, जर तुम्हाला ऑटोमॅटिक पाहिजे तर देखील तुम्हाला ऑटोमॅटिक CNG पाहिजे तरी देखील तुम्हाला टाटा पंच ऑप्शन आहे. हा पूर्ण वॉकराउंड रिव्ह्यू होता, पटपट सांगितलेलं आहे. ड्राईव्ह इम्प्रेशन रिव्ह्यू लवकर आपल्या चॅनलवर अपलोड होणार आहे. ती तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा इन्स्टावर आपल्याला विचारत राहा, म्हणजे तुम्हाला या गाडीबद्दल अजून माहिती मी तुम्हाला देईन. याच्या खाली आहे ना 1.2 लिटरचं 3 सिलेंडर इंजिन आहे, जे 87 bhp आणि जवळजवळ 115 NMचं टॉर्क जनरेट करतं. आणि जर CNGचं गोष्ट करायचं झालं तर 74 आहे, 73 PS पॉवर जनरेट करतं मित्रांनो. तर पूर्ण वॉकराउंड रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर केला. आवडला असेल तर सर्वांसोबत शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.